आणि या घडीची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी, जैन बोर्डिंग प्रकरणी आता जैन बोर्डिंग ट्रस्टही या डीलमधून बाहेर पडणार आहे। ट्रस्टच्या वतीने व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। गोखले ग्रुपने माघार घेतल्यानंतर आता ट्रस्टही अधिकृतपणे माघार घेणार आहे। त्यामुळे या घडीची एक महत्त्वाची अपडेट, जैन बोर्डिंग हाऊस व्यवहार प्रकरण गेल्या काही काळापासून सातत्याने गाजत आहे। याचा व्यवहार त्यासोबतच 230 कोटी रुपये हे सगळं जे प्रकरण आहे त्या सगळ्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी देखील सुरू आहे आणि यामधून आता ही एक आलेली महत्त्वाची अपडेट। दरम्यान याच पार्श्वभूमीवर आपण अधिकचे अपडेट जाणून घ्या। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, जैन ट्रस्ट देखील या व्यवहारातून बाहेर पडणार असल्याचं तर जाहीर करण्यात आलेलं आहे, मात्र 230 कोटींचं काय हा प्रश्न अद्यापही कायम आहे। दीपक, नक्कीच आज सकाळपासून आपण पाहतोय तर जैन समाजाच्या धर्मादाय आयुक्तालयात आज सुनावणी जी होती, या बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार हा रद्द करण्यासंदर्भात आता गोखले यांच्याकडनं धर्मादाय आयुक्तांकडे जी माहिती देण्यात आली आणि एकूणच गोखले बिल्डरकडनं या व्यवहारातनं जी माघार घेण्यात आली, त्यानंतर आता ट्रस्टकडनं देखील हालचाली या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। गोखले ग्रुपने घेतलेल्या माघारीनंतर आता ट्रस्ट ही अधिकृतरित्या माघार घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या सुनावणीत जर आपण पाहिलं तर स्टेटस को जैसे तिची भूमिका ही धर्मादाय आयुक्तांकडनं दिली होती, ज्यामुळे कुठलीही हालचाल कुठेही करता येणार नाही या संदर्भात सुस्पष्टता केली होती। या संदर्भातली गोखले बिल्डर यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला, त्यावेळी त्यांचा पुढची 31 तारीख ही त्यांची बाजू मांडण्यासंदर्भात देण्यात आली होती। मात्र गोखले बिल्डर यांनी या एकूणच व्यवहारातनं माघार घेतल्यानंतर ट्रस्टने देखील आता आपली भूमिका ही लवकरच दुपारच्या सत्रानंतर स्पष्ट केली जाणार आहे आणि तेही या व्यवहारातनं माघार घेतली जाणार आहे। त्यामुळे एकूणच जो व्यवहार झाला होता हा व्यवहारच रद्द केला जाईल। त्यामुळे जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा परत करण्यासंदर्भातल्या सूचना या देखील मिळू शकतात। त्यामुळे दुपारनंतरच्या सत्रात आता नेमकी काय युक्तिवाद होतो आणि काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। स्वाभाविकच, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी त्या रकमेचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा या घडीची एक महत्त्वाची अपडेट, जैन बोर्डिंग हाऊस व्यवहार प्रकरणी आता ट्रस्टी देखील या सगळ्या व्यवहारातून बाहेर पडणार आहेत। व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्टी देखील अर्ज करणार आहेत। गोखले ग्रुपनं माघार घेतलेली होती आणि आपले पैसे आपल्याला परत मिळावेत अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता ही एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। बिल्डर गोखलेंच्या माघारीनंतर आता जैन बोर्डिंगचे ट्रस्टी देखील हा व्यवहार रद्द करण्याचं असल्याचं समजतं आहे।